असावा मानाचा मुजरा, त्रिवार असावा मानाचा मुजरा, जिने घडविला रयतेचा राजा, जिने घडविला रयतेचा राजा, रचली हिंदवी स्वराज्याची गाथा, रचली हिंदी स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता, दैवत असे ती राजमाता. आपण सर्व मुलांनी अतिशय चांगली या प्रकारे माहिती सांगितली आहे. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद. मी जास्त तुमच्याकडे जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये. जे तुम्हाला माहीत नाही ते सांगतो. आपण राजमाता जिजाऊ यांना राष्ट्रमाता सुद्धा म्हणतात. राष्ट्रमाता कुणाला म्हणतात? प्रत्येक मुलावर, प्रत्येक देशातल्या मुलावर आपल्या मुलागत ज्यांनी प्रेम केलं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा उल्लेख इथं करायलाच हवा. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, पण त्यामागचा उद्देश हा जिजाऊंचा होता. आज तुम्हाला प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडावेसे वाटतात, पण जिजाऊ कुठं आहेत? जिजाऊ जर झाल्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडतील. आज ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वारीवर जात असतील त्यावेळेस जिजाऊ त्यांना सहकार्य करत असे की तू माझा एकटा मुलगा नाहीस, तर या संपूर्ण राष्ट्राचे सर्व मुलं हे माझ्यासारखे आहेत. एक मुलागत प्रेम करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता या जिजाऊ आहेत. म्हणून आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. कारण या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की जिजाऊ ह्या सर्व त्यांच्या रयतेतल्या 18 पगड जातीतल्या माणसावरती प्रेम करणाऱ्या होत्या. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो की त्या काळामध्ये माणसं तर हैदोस घालतच होते, परंतु जनावरं सुद्धा हैदोस घालत होते. शेतकऱ्यांच्या पिकामध्ये नासाडी करत होते. म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी सांगितलं होतं की जो कोणी या प्राण्यांचा, गवासारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करेल त्यांना मी सोन्याचं कडं बक्षीस देणार आहे. मग लोक लागले कामाला आणि एक रात्रीच्या 1:30 वाजता गवा नावाच्या मोठ्या प्राण्याला घेऊन आलेला आहे. आणि मग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा दरवाजा ठोठावला. पहारेकरी पुढे आले. त्यांनी सांगितले, अरे बाबा 1:30 वाजले रात्रचे, तू जा घरला, आता कशाला आलास तू इकडं? तर त्यांनी सांगितलं की मला महासाहेबांना भेटायचं आहे. त्यांनी म्हणले, अरे बाबा तुला कडच पाहिजे तर सकाळी पण देऊ, तू रात्रीच्या 1:30 वाजता कशाला दार ठोठावतोस? त्यांना म्हणलं नाही, महासाहेबांना भेटा. एवढ्या कालव्यात महासाहेब उठले आणि समोर आले रात्रीच्या 1:30 वाजता. त्यांनी म्हणले, बोल रे, तुला काय झालं? त्यांना म्हणला, मी हा गवा प्राणी आलोय. अरे गवा प्राणी दिसायला तुला बक्षीस सकाळी दिला असतं ना, तू रात्रीच्या 1:30 वाजता कशाला दाराला आलास? महासाहेब मी बक्षिसासाठी आलो नाही, तर तुमची जी थाप आहे माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलोय. त्याचं नाव होतं तानाजी मालुसरे, ज्यांनी स्वराज्यासाठी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. अशा प्रत्येक मावळ्यांना, कुठल्याही जाती धर्माचा असो, मा जिजाऊंनी त्याच्या पाठीवरती थाप मारली म्हणून हे स्वराज्य उभा राहिलं. या स्वराज्याची पूर्णतः कल्पना ही मा जिजाऊंची होती. आज आपल्या घरात प्रत्येकाच्या मा जिजाऊ घडणं प्रत्येकाचे महत्त्वाचं आहे. आज मा जिजाऊबद्दल आपल्याला मी थोडीशी माहिती सांगते, त्यानंतर मी स्वामी विवेकानंद बोलतो की स्वामी विवेकानंद आज यांची जयंती आहे. तर स्वामी विवेकानंदाबद्दल, उदयमुख व्हावा युवा, उदयमुख व्हावा युवा, बलशाली हृदयाचा ठेवा, उदयमुख व्हावा युवा, बलशाली हृदयाचा ठेवा, पावन येते कन्याकुमारी, असा विवेक पुन्हा घडावा, असा विवेक पुन्हा घडावा. स्वामी विवेकानंद यांनी या युवासाठी अतिशय मोलाचं योगदान केलेलं आहे. त्यांचा जो जन्मदिवस आहे 12 जानेवारी हा युवा दिवस म्हणतो. त्यांनी युवासाठी हिंदू धर्माची जी पताका आहे 11 सप्टेंबर 1893ला अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी गेलेले आहेत, भगवे वस्त्र अंगावरती. आणि तिथं कुणी कुणाला म्हणत होतं लेडीज अँड जेंटलमेन, तिथं असे म्हणायचे. परंतु सर्व अख्ख्या जगांना अमेरिकेमधून सांगितलं शिकागो या ठिकाणी की बंधू आणि भगिनींनो, पहा किती महत्त्वाचे वाक्य आहेत. अतिशय हिंदू धर्माचा ठेवा, 7 समुद्र पार नेणारे स्वामी विवेकानंद हे आहेत. म्हणून स्वामी विवेकानंदांनी युवाचे प्रेरणास्थान त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला यश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. एखाद्या झाडावर तुम्ही दगड मारत गेलात, कधी ना कधी तर फळ पडणार आहे, पण प्रयत्न सोडू नका. बरेचसे मुलं असतात की अभ्यास करता करता सोडून देतात. अरे परंतु तुम्ही प्रयत्न करत राहा. स्वामी विवेकानंद म्हणले की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद त्यांचे भाषण संपल्यानंतर प्रभावित होऊन तिथली एक मुलगी आली आणि त्यांना म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्यांनी विचारलं का, तुला काय एवढं विशेष वाटले माझ्यामध्ये? त्यांनी म्हणले की तुमचं जे तेज, तुमचं रूप, मला तुमच्यासारखाच पती असेल तर तुमच्यासारखाच मुलगा होईल. बघा
त्यांना डायरेक्ट ऑफर दिली. आपल्यासारख्याचे विचार वेगळे असतात. स्वामी विवेकानंद म्हणले, तुला मुलाची अपेक्षा आहे ना, तर तू मलाच मुलगा मान. इतके महान विचार स्वामी विवेकानंदाचे होते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद.